नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी करंज्या बनवणार आहे. त्यासाठी म्हणलं चला आता कामं वगैरे आवरून घेतली सकाळचे. आणि रवा आहे ना तो करंज्याचा जो, तर मी सकाळीच भिजत घातला. मी चपात्या केल्या आणि लगेच भिजलं, कारण कसं ना रवा तो भिजायला वेळ लागतो आणि करंज्या खूप छान होतात त्याच्यामुळे. तर रवा सकाळी भिजू घातला होता. आणि हे जे तीळ मी काल भाजले होते आणि आज लगेच त्यामध्ये गूळ, थोडंसं खोबरं, इलायची पावडर वगैरे टाकून मिक्स करून घेतलं. तर आता इथं म्हणलं चला आता करंज्या निवांत, दुपारचा टाईम झाला आहे, जेवण वगैरे केले, विराजला झोपवलं आणि आता इथं करंज्या बनवणार आहे. तर करंज्यासाठी 2 माणसं लागतात. तर इथं माझे मिस्टर म्हणजे मी लाटून देतो, म्हणलं चला ट्राय करूया. कारण कसं ना काही नाही येत, म्हणजे लाटता येत नाही काही काही माणसांना. तर म्हणजे मी लाटून देतो आणि तू भर, मग चला म्हणलं ट्राय करूया. तर इथं काय मग ते लाटून देता येत आणि मी भरते. तर 1-2 नाही जमल्या त्यांना, पण नंतर जमायला लागल्या. म्हणजे आपली जी पारी असते ते, तर मग ते लाटून देता येत आणि 5-7 ते लाटून दिल्या त्यांनी. आणि मग इथं मी करंजी भरते आणि विराट स्वराचं चाललं इथं कट करणं. तर तो म्हणला मी पण कट करून देतो अशा प्रकारे. तर म्हणलं चल ठीक आहे, कट करून दे. तर कसं तर अशा प्रकारानं मिळून बसून हसत खेळत गप्पा मारत करंज्या करून घेतल्या. आणि आता इथं चालले, आता तळून घेते मी पटकन. कारण कसं ना तळून घेतल्यानंतर बाहेर जायचं आहे. आज आहे धनत्रयोदशी आणि त्याचंच पूजेचं सामान आणायला जायचं आहे. म्हणजे फुलं वगैरे हे जे पूजेचं सामान असतं ते मी आणायला जाणार आहे. तर आता इथं 5 वाजले, तर कारण कसं ना करंज्याला वेळच लागतो. तर इथं पटकन अशा करंज्या वगैरे करून घेऊन तर मस्त अशा करंज्या छान झाल्या, एकदम मऊ झाल्या. तर करंज्या वगैरे करून घेतल्या आणि कसं फरशी वगैरे पुसली. नंतर माझ्या इथं आली आहे बाहेर. तर बाहेर असली गर्दी होती, खूप सारी गर्दी होती. म्हणजे दररोजची ऊन होती, पण आज ना भयानक गर्दी होती इथंच. तर पूजेचं म्हणजे मूर्ती, लक्ष्मीपूजनचं पण मी लगेच साहित्य घेऊन आले. म्हणजे मूर्ती, फुलं काय दररोजच्या फुलासाठी वगैरे सगळं घेऊन आले. तर पूजेचं साहित्य घेऊन येईपर्यंत घरी ना अंधार झाला. तर अशा प्रकारे ना आज मी धन्वंतरीची पूजा केली आहे. तर ही लक्ष्मीचा फोटो, इथं कळस मांडला आहे, इथं धन आणि आपले जे काही घरात चिल्लर पैसे होते ते, आणि हे 5 दिवे. तर अशा प्रकारे ना आजची ही धन्वंतरीची पूजा केली आहे मी. तर इथं ना यमदीपदान केलं आहे. तर मी अशा प्रकारे यमदीपदान म्हणजे पूजा केली आहे दिव्याची. तर दरवाजाच्या बाहेरून ठेवलेला आहे हा दिवा. पूजा वगैरे करून घेतली, बाहेर पण दिवे लावून घेतले आणि यमदीपदान पण केलं, त्याची पण पूजा केली. आणि आता स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा करायचा, आवरायचे. तर विराज बसलाय आता इथं किचन वट्ट्यावरती. काय करायला विराज? हां, चपाती करते विराज. कारण ना कसं तो बाहेर जात होता सारखं बाहेर जायला म्हणतोय. आणि खाली सगळे मोठे मुलं आहेत ना, ते फटाके वाजवलेत आणि हा मध्ये मध्ये करतोय. आणि त्याला पोळल म्हणून त्याला वरी आणलंय, बसत नव्हता. आणि पूजा केली, दरवाजा लावून घेतला, कारण आता पूजा केल्यानंतर दरवाजा लावायचा नसतो. तरी पण दरवाजा लावलाय, कारण हा सारखं बाहेर जायला आहे. म्हणून त्याला आता इथं बसवलंय मी. पीठ दिले खेळायला आणि बस म्हणा आता. पीठ आणि लाटणं दिले खेळायला आणि तो बसला आता तिथे खेळत. बस काय करणार आता, लहान मुलं म्हटल्यानंतर तर असंच असणार. तर आजचा हा दिवसाचा ब्लॉग कसा वाटला? हां, बाय बाय. फटाके वाजते ना, मग तुला जाऊ नको म्हणले मी खाली, तर मग कसं जातोस मग तू खाली? हां, वाजतंय ना, घेऊ तर वाटते फटाक्याला. कर चपाती करत बस. हां, स्वयंपाक करा तू पटकन. चला तर माझा स्वयंपाक वगैरे करून घेते, संध्याकाळचा आवरते. आणि भेटूया अशाच अजून एका नवीन उद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. बाय. तिकडून लगेच आवाज.